गणपती बाप्पा तूच सांग आता काहीतरी, काय करू मी, पैसे कसे वाढवू, बँकेत टाकले तर वाढत नाहीत, मार्केटमध्ये टाकले तर वाचत नाहीत, करू तर मी काय करू सांगा. तुम्ही यांच्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतं? गल्लीत एखादी सावकारी बँक टाकायची का? जर पैसे गेले, व्याजानं दिले, तुम्ही 3% मंथली व्याजानं दिले, परत आलेच नाही, काय करणार? तुमच्या मेहनतीचा पैसा वाढत नाहीये, महागाई तो पैसा खाऊन टाकते, तर त्याच्यावर एकच इलाज आहे, जे की भारतातले सगळे श्रीमंत लोक करतात. ऐकायचं आहे? म्युच्युअल फंड. अरे म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे? म्युच्युअल फंड म्हणजे जसा तुमचा गणपतीचा ग्रुप आहे, राईट, गणपती ग्रुप फंड. आपण वेगवेगळ्या कारणासाठी ग्रुप फंड क्रिएट करतो. ग्रुप फंड केला गणपती, मग त्याचे एकत्र पैसे गोळा करतो. किंवा क्रिकेटचं तुमचं मॅच आहे तुमच्या शहरामध्ये, ती मॅच जिंकायची आहे शहरात, तर तुमचा ग्रुप एकत्र तुम्ही केला, पैसे गोळा केले, ऐकून पैसे गोळा करून मग तुम्ही एक ट्रेनर नेमला, राईट. ट्रेनर काय म्हणतो की बाबा मी तुम्हाला जिंकून देऊ शकतो, आणि मग त्यांनी त्या पद्धतीने काम चालू झालं. तर याला म्हणायचं की एकत्र करून, जर तुम्ही समजा गणपतीसाठी वर्गणी गोळा केली, काही हजारात काही लाखात असेल, क्रिकेट टीमसाठी गोळा केले, काही हजारात काही लाखात असेल, परंतु अशीच सगळ्यांनी एकत्र फंड केला भारतामध्ये, आणि त्याला म्हणलं की म्युच्युअल फंड. आणि हे म्युच्युअल फंड जे आहे आज 67 लाख करोडपेक्षा पण जास्त झालेलं आहे. आणि आत्ताशी 5% पण लोक आलेली नाही आहेत. भारतात 95% लोक हे बँकेत पैसे ठेवतात, पण 5% लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतात, आणि आज ते श्रीमंत झालेली आहेत. राहुल आणि सागरची गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल. राहुलने म्युच्युअल फंडमध्ये नोकरी लागल्यापासूनच बचत करायला सुरू केली होती. सागर मात्र बचत केली नाही, त्यांनी लाईफ एन्जॉय केली. आणि लाईफ एन्जॉय असं काही नाही, बचत करून पण लाईफ एन्जॉय करता येते. राहुलनी लाईफ पण एन्जॉय केली आणि थोडेफार पैसे बचत पण केले. आज राहुल कारमध्ये फिरतोय, सागर आजही त्याच बाईकवर आहे. ही आहे म्युच्युअल फंडाची कमाल. हे सगळे जे फंड एकत्र येतात, आणि हे सगळ्या म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या 45 प्रकारच्या AMCs आहे, म्हणजे जो आपण मॅनेजर हायर करतो असं म्हणतो, तर ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, राईट. आणि याचं स्ट्रक्चर एवढं स्ट्रॉंग आहे, हे सेबी आणि AMFIच्या कंट्रोलमध्ये आहे, गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये आहे, त्यामुळे इथं भीती नाही. हां, शेअर मार्केटची रिस्क तर आहे, परंतु अनेक म्युच्युअल फंड्स आहेत ज्याच्यामध्ये आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या व्हिडिओत बघणारच आहोत, आहे की नाही. म्युच्युअल फंड आपला सगळ्यांचा पैसा जो गोळा झालेला असतो, तो शेअर्समध्ये, बॉन्ड्समध्ये, किंवा रिअल इस्टेटमध्ये, किंवा सोन्यामध्ये त्या सिच्युएशननुसार इन्व्हेस्ट करत असतात. आपल्या गरजा काय आहेत त्याच्यानुसार आपण वेगवेगळे म्युच्युअल फंड निवडू शकतो. तर म्युच्युअल फंड सही आहे का? तर म्युच्युअल फंड सही आहे, कारण सचिन तेंडुलकरपासून मोठमोठ्या कलाकारांपर्यंत हे लोक ॲड का करतात, तर म्युच्युअल फंड सही आहे. लेकिन कोणसा सही आहे, यासाठी तुम्हाला शाश्वत ग्रोथ ॲप डाउनलोड करावं लागेल. तिथे तुम्हाला सगळे टूल्स फ्री मिळतील, आणि तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यासाठी कोणसा सही आहे. मग याचा फायदा काय आहे, कशासाठी करायचं, याचं हे थोडे 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 पैसे आपण जमा करून ठेवू शकतो, जे पैसे आपल्याला कळणार पण नाहीत, आहे की नाही. आपल्या पॉकेटमधून असेच खर्च होत होते, किंवा वायपट जात होते, वेस्ट होत होते, तेच थोडे थोडे पैसे आपण SIPत जमा करू शकतो. डायव्हर्सिफिकेशन आहे, म्हणजे म्युच्युअल फंड आपण एका म्युच्युअल फंडमध्ये जरी टाकले तरी तो म्युच्युअल फंड अनेक स्टॉक्समध्ये किंवा वेगवेगळ्या ॲसेटमध्ये टाकत असतो. आपण पण टाकताना समजा 5,000 रुपये टाकतोय, तर 5 वेगवेगळ्या म्युच्युअल फंडात टाकू शकतो. यालाच म्हणतात डायव्हर्सिफिकेशनचा फायदा. बरोबर, काही घाबरू नका, हे आपल्याला लिक्विड पण आहे. आपण लगेच याचे पैसे ज्या दिवशी आपल्याला लागतील त्या दिवशी काढू पण शकतो. आणि फंड मॅनेजर काम करतात, जे एक्सपर्ट आहेत, ज्यांनी सगळे उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, राईट, मार्केटच्या सगळ्या सायकल पाहिलेले आहेत, ते हे सांभाळत असतात. त्यामुळं तेवढी काळजी करण्याचं कारण नाही, आणि हे लॉंग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न देऊन जातात. मग मला आता सांगा, तुम्ही बँकेत सेव्हिंग करणार की म्युच्युअल फंडात SIP करणार? कॉमेंटमध्ये सांगा. समजा आज जर तुम्ही SIP चालू केली, तर 10 वर्षांनी तुमच्या पैशाचं काय होईल? ते पैसे दुप्पट होतील, तिप्पट होतील का 10पट? कॉमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जर ते कॅल्क्युलेट करता येत नसेल, तर असे अनेक कॅल्क्युलेटर तुम्हाला शाश्वत ॲपमध्ये फ्री मिळतात. चॅनल सबस्क्राईब केलं नाही आधी सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीमंत लोकांचं सिक्रेट म्युच्युअल फंडाचं सिक्रेट सांगणार आहे.